नमस्कार, मी अश्विनी गणेश मडवी आणि मी भाजपामध्ये 2012 पासून कार्यरत आहे आणि इतकं वर्ष म्हणजे मला एक लगभग 15 वर्ष झालेले आहेत पक्षामध्ये आणि मी आज तो पक्ष ला सोडचिठ्ठी देऊन टीओके परिवारामध्ये मी सामील झालेले आहे. काय कारण होतं तुम्ही म्हणजे पक्षाला सोडचिठ्ठी दिली? सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारण आहे की जे जिल्हाध्यक्ष सध्या आहेत तिथे जे आहेत राजेश वधारियाजी, मला असं वाटतं की ते खूप चांगले बिझनेसमॅन आहेत, परंतु ते खूप एक वाईट संघटनात्मक दृष्टिकोनातून व्यक्तिमत्व आहे. ते जेव्हापासून आलेले आहेत मला असं वाटतं की संघटनेचं वरती रेशो न जाता खाली रेशो चाललेला आहे. मी त्यांच्या कुठल्याही बाबतीला अजिबात इम्प्रेशन मला त्यांचं वाटत नाही. त्यांच्या नाही बोलण्यात नाही, त्यांच्या संघटनेतल्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये. आज ते लगभग वर्ष होईल की ते जिल्हाध्यक्ष आहेत, परंतु त्यांनी संघटनेला वाढवायचं मला तरी असं वाटतं की तोपर्यंत त्यांनी काही कुठलंही काम केलेलं नाहीये. फक्त कागदावरती त्यांची कार्यकारिणी आलेली आहे, ती अजून त्यांनी घोषित सुद्धा केलेली नाहीये. आणि सेकंड थिंग असं की जे नगरसेवक आहेत पक्षामध्ये ते ऑलरेडी सन्मानित एक पदावरती आहेतच ना, त्यांना संघटनेच्या पदांची काय गरज आहे? माझा सगळ्यात पहिला प्रश्न तर हा आहे जिल्हाध्यक्षांना की त्या ऑलरेडी ते नगरसेवक आहेत, मग त्यांना संघटनेमध्ये पण त्यांनाच महासचिव द्यायचंय, त्यांनाच उपाध्यक्ष द्यायचंय. म्हणजे तळागाळाचे आमच्यासारखे जुने कार्यकर्ते आहेत, त्यांनी जायचं कुठे? आणि मी तर आता आलेली आहे, पण मी अजूनही भाजपाच्या बऱ्याच महिला मोर्चाच्या बऱ्याच महिला तोडून इथे आणणार आणि या पक्षामध्ये या घरामध्ये सामील करणार आहे. ही तर फक्त सुरुवात आहे, अजून इन्कमिंग खूप जोरदार होणार आहे. तुम्ही काही ऑफिस मध्ये काम करतात त्यांच्यावर टीका केली, त्यांना पद नेमकं आहे कोण? बघा, सगळ्यांना जे भाजपाचे पदाधिकारी आहेत त्यांना तर चांगल्या रीतीने कळालेलंच आहे. जे आमदार कार्यालयामध्येच कामाला आहेत, जे जिल्हा कार्यालयातच कामाला आहेत, त्यांनाच पद का द्यायची? ते ऑलरेडी तिथे जॉबला आहेत. ते त्या ज्या कार्यालयात आहे 8 ते 10 तास ड्युटी करतात आणि मग ते आमदार जे असो किंवा जिल्हाध्यक्ष असतात ते सांगतात की अरे हे पक्षाला इतका वेळ देतात. सर, ते पक्षाला स्वतंत्ररित्या वेळ देत नाही, ते तिथे कामाला आहेत. 8-8 तास बसतात, त्यांची ड्युटी आहे, त्याचा पगार घेतात ते. आणि मग त्यांना तुम्हाला जर पद द्यायचे असतील तर माझ्यासारखा जो कार्यकर्ता आहे तो स्वतःचा खर्च करून स्वतःचा वेळ काढून, आणि आम्ही आजपर्यंत अश्विनी मडवीने जितके पण कार्यक्रम केलेले आहेत ते सगळे स्वबळावरती केलेले आहेत.